घडामोडी। भारताचे प्रधानमंत्री आणि जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केले। देशातील 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबासाठी देशात 4.90 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे। त्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर व कल्याण तालुक्यातील 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण 13,032 कुटुंबांचे करण्यात आले असून 12,237 पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी 6,462 संख्या आहे। कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे। अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड तालुक्यातील केवळ 35 ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत समावेश करण्यात आला होता, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडील सर्वेक्षणाची लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगाने सध्यास्थिती ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे कामकाज वेगाने सुरू झाले। अखेर 13,032 कुटुंबांचा सर्वे पूर्ण झाला असून 12,237 लाभार्थी पात्र झाले असून 9,687 लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आले तर 6,462 घरकुलांना मंजुरी देण्यात आले। कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत। सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापाचे लाट उसळले। आज दुपारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी करत टेंबीनाका परिसरात आंदोलन केले। आंदोलकांनी वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले। सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे 3 महिन्यापूर्वी निर्गुणपणे हत्या झाली होती। या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह काही जणांना अटक झाले। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सोमवारी रात्री काही छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झालेत। या छायाचित्रांमध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत वाईट पद्धतीने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे आता सर्व राज्यभरामध्ये वाल्मिक कराडच्या फाशीची मागणी होत असून सर्वत्र आंदोलन केले जात आहे। ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते टेंबीनाका चौकापर्यंत पायी जाऊन वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी केली। त्यानंतर टेंबीनाका येथील चौकामध्ये वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळण्यात आला। महापुरुषांबाबत अबू आझमींनी केलेले वक्तव्य हे देशद्रोहासारखा गुन्हा आहे। वक्तव्य हे महापुरुषांचा अवमान करण्यात आलेला आहे। त्यामुळे अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काल संध्याकाळी वागळेश्री पोलीस ठाण्यात जाऊन निवेदनाद्वारे मागणी केली। तसेच वागळेश्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। अबू आझमी यांनी केलेला वक्तव्य हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। त्यांच्या दाखल गुन्ह्यात देशद्रोहाची कलमे लावण्यात यावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली। अबू आझमी यांनी आमदारकी रद्द करावी, कारण आमदार झाल्यानंतर घेण्यात आलेली शपथ जी घेतली जाते तिचा अवमान केला आहे। देशाच्या विरोधात वक्तव्य केले, त्याची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपाल आणि गृहमंत्री यांच्याकडे केले असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले। तसेच यापूर्वी अशा प्रकारचे ज्यांनी वक्तव्य केले असेल त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असे वक्तव्य म्हस्के यांनी केले। अबू आझमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे, यांनी हजारो हिंदूंची मंदिरं तोडली। छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक महिना सुळावर लटकून ठेवलं। त्यांची क्रूर अशी हत्या केली, महिलांचा अपमान केला, महिलांवर अत्याचार केला। अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता। त्याचबरोबर त्यांची स्तुतिसुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमींनी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे। देशद्रोहाचा खटला दाखल करावा,
आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वागळे स्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. एकनाथ शिंदे आमचे सहकारी होते. त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो. त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मोदी शाह हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत, पण शरीर वाघाचे आणि काळीच उंदरायचे, त्यामुळे माणूस काय करणार असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती. त्यांचे ते स्वप्न होते, त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला असा आरोपही त्यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा रविवारपासून ठाण्यात सुरू झाला आहे. या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला होता. संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली. मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यावर केली आहे. टेमी नाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तिथे समोर आनंद आश्रम होता, पण आता ते आनंद आश्रम नाही. काही लोक तेथून बाहेर आले आहेत. त्यात महिला जास्त होत्या, कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय आहे. आमच्या विरोधात घोषणा करत आम्ही काय तुमच्या बापाचे खातो का अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली. आज तुम्ही निवडणुका जिंकला आहात, पण ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे. आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातून झाली होती. आता नवा इतिहास ठाण्यातून लिहिला जाणार आहे असेही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती. त्यांचे ते स्वप्न होते, त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला असा आरोपही त्यांनी केला आहे. पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदाही नालेसफाईची कामे करण्याची तयारी सुरू झाली असून यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखले. या कामासाठी पालिका 10,29 लाख रुपये खर्च करणार आहे. याशिवाय पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव टाकणे अशी कामेही करण्यात येणार आहेत अशी माहिती पालिकेने दिली. पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे ठाणे महापालिकेकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात येते. ही कामे 31 मे पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र निविदा प्रक्रिया उरकून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यामुळे 31 मे पर्यंतच्या मुदतीत ही कामे पूर्ण होत नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे सुरूच असतात. यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने यंदा मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढल्यात. ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समिती निहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून या कामासाठी पालिका 10,29 लाख रुपये खर्च करणार आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण व्हावीत यासाठी 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.